श्री स्वामी समर्थ. चला पाहूया महाराजांचा आज काय संकेत किंवा काय संदेश आहे तुम्हासाठी. सच्चाई के रास्ते पर मंजिल भले ही देर से मिले, मुश्किल भरा सफल हो, मंजिल मिलती जरूर आहे. जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा हो आपल्याला खूप खूप यातना येतात, त्या आपल्याला सहन करावे लागतात आणि आपल्याला छोटे छोटे रस्ते असतात ते सुद्धा लांब लांब होतात आणि ते आपल्याला पार करावेच लागतात. त्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. हो, पण आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे, आपल्याला जे यश गाठायचं ते आपण नक्की गाठतो याची खात्री मात्र 100% आहे. फक्त दमू नका, चालत राहा, हारू नका, प्रयत्न करत राहा. तुम अपनी गलतियाँ क्यों नहीं मानते हो, इसलिए दुखी रहते हो. तुमच्याकडनं काही चुका घडत आहेत, त्या चुका ॲक्सेप्ट करा. त्या चुका तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही म्हणून तुम्ही दुःखी राहतो. तुमच्या मनात सतत प्रश्न पडत असेल की मी नेहमी दुःखी का राहतो, कारण तुमचा इगो तुम्हाला दुःखी राहण्यास प्रवृत्त करतो. तुमचा इगो तुम्हाला झुकू देत नाही. तुमचा इगो तुमच्यामध्ये ती भावना निर्माण होऊ देत नाही, जी भावना ग्राउंड टू अर्थ असते. ते असलं पाहिजे. आपल्या चुका आपण मान्य केली पाहिजे, कारण ज्या दिवशी आपण आपल्या चुका मान्य करतो ना, तेव्हाच आपण त्या चुकांना सुधारू शकतो. नाही तर त्या चुका तशाच वाढत राहतील आणि एक मोठा गुन्हासुद्धा बनू शकतील. कळतंय तुम्हाला, स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल. तुम बहादुर हो, संयमी हो, कृपा के काबिल हो, तकलीफों के बावजूद विश्वास रखना, कोई तुमसे असी की कृपा होगी. पुन्हा तुम्हाला इथे सांगितलं कृपा होगी म्हणजे तुम्ही नक्की यश गाठाल. तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला ते नक्कीच मिळणार आहे, कारण तुम्ही बहादूर आहात. तुमच्यामध्ये संयमसुद्धा आहे आणि देवाची कृपा तुमच्यावर व्हावी असे व्यक्ती तुम्ही आहात. त्रासाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देवावर कुठे ना कुठे विश्वास ठेवता. फक्त तुमच्याकडनं ज्या चुका होतात त्या चुका तुम्ही सुधारा, ठीक आहे. म्हणजे तुमची चूक तुम्ही माना. एवढं तुमच्यासाठी छान असा संदेश आलेला आहे. खरं म्हणजे मी सांगू तर बघा, इथे सुद्धा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला यश मिळणार आहे, कारण तुम्ही चांगल्या मार्गावर आहात. इथे सुद्धा तुम्हाला ते सांगितलं, तुम्ही चांगल्या मार्गावर आहात, तुम्ही अगदी बरोबर चालताय. पण जिथे तुम्ही चुकताय तिथे तुम्ही मान्य करत नाही, तिथे तुम्ही मान्य करा. बाकी तुमचा विश्वास देवावर आहे. देवाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आहात आणि कधी तुमचा विश्वास हारणार नाही. तुम्हें तुम्हारे अच्छे कर्मों का फल जरूर मिलेगा, वादा है जो खोया उससे बेहतर मिलेगा. वाव, अजून काय पाहिजे. देवाने तुम्हाला इथे एका प्रकारे वचन दिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचं फळ नक्कीच मिळणार आणि ते जे तुम्ही गमावलंय तेच तुम्हाला चांगलं बनून तुमच्या आयुष्यात येणार किंवा त्याच्यापेक्षा चांगलं तुमच्या आयुष्यात येणार. फक्त संयम ठेवा आणि तुम्ही संयम ठेवताय. तुम्हाला सांगू, आत्ता जे तुम्ही विचार कराल ना, ते विचार तुमच्या कर्तव्यात रुजून जातील. म्हणजे जे तुम्ही विचार कराल ते सत्यात येईल. म्हणून पॉझिटिव्ह विचार करा. तुम्ही प्लॅनिंग्स करा की तुम्हाला काय करायचं आहे, कारण ही वेळ तुमची प्लॅनिंगची आहे. प्लॅनिंग्स करा, आयुष्यात पुढे कसं जायचं आहे. संयम तर तुम्ही